काहीच आज आम्ही आलेलो आहे नगरमध्ये भीमतडी जत्रा इथे पाहायला. पाहूयात काय काय आहे. इतकी गर्दी आहे आज असं वाटतं पूर्ण पुणे इथे चाललंय आज जत्रा पाहायला. चलो मी टू मच ऊन गाईज. आम्ही 11 वाजता निघणार होतो अँड इट्स ऑलमोस्ट 4 o'clock. क्राऊड बघू शकता आज गाईज, खूप क्राऊड आहे. गाईज आपण आधी चला आपण पाहूयात काय काय मस्त. आज गर्दी तर खूप आहे. आज लास्ट डे आहे सो त्यामुळे जास्त गर्दी आहे. फोटो काढायला किती गर्दी आहे. चालू आहे ऑफलाईन. लेट्स एंटर. विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीचं छान डेकोरेशन केलेलं आहे. साईडला तुळस वृंदावन पण आहे मस्त. चलो स्टॉल्स किती छान छान लागले. ते एकदम असं ओल्ड डेज मध्ये जसे लागायचे ना जत्रा भरल्यावरती तसं लागलेलं आहे सगळं मस्त. ते कॉबलरची रांगोळी काढलेली आहे मस्त. यू कॅन सी हाऊ आर्टिस्टिक इट इज. काय छान आर्ट आहे, एकदम रिअलिस्टिक वाटतंय सगळं. कॉबलर जे जुन्या काळात असे चप्पल शिवायला बसायचे ना त्यांचं आहे मस्त. हे महारांची हे काय विलेज सर्वंट, महार म्हणजे विलेज सर्वंट जे होते ना त्यांची रांगोळी काढलेली आहे. तुम्ही रांगोळी बघू शकता, एकदम रिअलिस्टिक वाटते असं वाटत. दर्जी म्हणजे टेलर त्यांची पण रांगोळी काढलेली आहे मस्त. माळींची रांगोळी म्हणजे जे हार वगैरे करायचे, फुलांचा व्यवसाय असायचा आधी. जुन्या काळात होतं ना असं की प्रत्येकाला त्याच्या कामानुसार कास्ट वाटली गेलेली. ते असं झालेलं. ते बार्बर म्हणजे नाही. एन्शियंट पिरियडमध्ये असे असायचे बार्बर्स. त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली प्रत्येकाला हिंदीमध्ये मराठीमध्ये काय बोलतात ते पण दिलेलं आहे. इथे लोहार मीन्स ब्लॅक स्मिथ. सोनार गोल्ड स्मिथ. जे सोनार आधी जे सोनं बनवायचे डिझाईन करायचे गोल्ड. आता थोडे मशिनरी वर्क्स होतात बट आधी पूर्ण हँडमेड व्हायचं सगळं. अँड हिअर इज प्रिस्ट म्हणजे भटजी. हां हे कुंभार म्हणजे पॉटर्स. आता पण एक्झिस्ट करतात खूप पॉटर्स बरं का. जे जत्रा वगैरे भरतात ना तिथे असतात आणखी अजून सुद्धा. कार्पेंटर फर्निचर. मला काही वर्ड्स माहीत नाही आहेत पण इथे इंग्लिशमध्ये सो दिलेलं आहे सो हेल्प होते ते अंडरस्टँड व्हायला लवकर. ते हे प्लांटेशनचं कलेक्शन. ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड. वेगळे प्लांट्स आहेत छान सगळे वेगळे आहेत. जसं फर्स्ट टाइम पाहिल्यासारखे वाटत आहेत. हे वेस्ट बेंगॉल. इथे छान आहेत ब्लाऊजचे कलेक्शन्स. ते आहेत छोट्या बेबींचे कॉटन ड्रेसेस. आता समरमध्ये युजफुल होतील असे आहेत छान कॉटन. एकदम कम्फर्टेबल छोट्या बेबींसाठी. साईज वगैरे सगळे अवेलेबल आहे अंडर 10 year पर्यंत. स्टॉल इज फ्रॉम दिल्ली. ऑक्साईड ज्वेलरीज आहेत छान. इट्स कॉस्टली आहे काही तिथं खूप. ऑक्साईड ज्वेलरी फार कॉस्टली आहेत बिकॉज त्या कमी रेट्समध्ये सुद्धा पण भेटतात वेगळीकडे. सो या इट्स कॉस्टली. राजस्थानचे आहेत छान टॉप्स कॉटनचे छान. गुजराती साडी. फायनली द गुज्जू वन्स. वर्क पाहूनच लगेच समजतं गुज्जू आहेत म्हणून या साडीज. ते कुर्ती छान आहेत ह्या कॉटनच्या ना. त्याची प्राइस काय है? इसकी प्राइस क्या है? 4300. मस्त आहे बिकॉज प्युअर कॉटन आहे सो एवढे प्राइसेस जातात त्याचे. हां सगळे 1000च्या वर.
आणि याचं आहे त्यांचं ऑफिशियल पेज आहे. क्राफ्ट, छान कुर्तीज, ब्लाऊज, टॉप, इवन हँडमेड बॅग्स आहेत. छान आहेत. थोडंसं कॉस्टली आहे बट त्याचं क्वालिटीच्या नुसार इट्स व्हेरी गुड. तिथे एक आर्टिस्ट आहेत जिथं त्यांना आपण आपलं नाव सांगितलं ना, आपल्या नावात गणपती बाप्पाचं हे काढून देतात छान पोर्ट्रेटमध्ये असं छान. यू कॅन सी इट्स देअर इंस्टाग्राम ऑफिशियल साईट. सो आता ह्यांनी इथे एक नाव दिलेलं आहे. त्यांनी त्या नावात गणपती बाप्पा डिझाईन केले आहेत. इथे सुद्धा एक नाव होतं गजानन, त्याच्यात सुद्धा डिझाईन केलेलं. प्रत्येक नावात ते डिझाईन करून देत आहेत. इव्हन ब्लॅक पेपर मल्टी कलरचे पेपरवरती पण आपण काय पण करू शकतो व्यवस्थित. आमच्या फॅमिलीचं करून घेतलेलं आहे मी. वेस्ट बेंगॉलमधनं आहेत ह्या साडीज. प्युअर कॉटन. स्टार्टिंग कितने से है? 2000 मिनिमम 2000 स्टार्टिंग. बिकॉज प्युअर कॉटन आहेत सो अफोर्डेबल रेंज आहे तेवढी. वेस्ट बेंगॉल कॉटनच्या कुर्तीज आहेत. छान छान आहेत त्यांचे कलेक्शन्स. ते कॉटन ह्याला आहे ना, आपण घ्यायचा तो ड्रेस पांढरा पण. AR स्टोअर फ्रॉम महाराष्ट्र. इथे आहेत प्युअर कॉटनच्या साडीज. प्युअर कॉटनच्या साडीज आहेत. इथे हँडबॅग्सचेच जास्त कलेक्शन्स आहेत. हँडीक्राफ्ट्स फ्रॉम आसाम. सगळ्या स्टेट्समधनं स्टॉल्स लागलेले आहेत बरं. काश्मीरचं क्रेवल म्हणजे इथे ब्लँकेट्सच आहेत जास्त. आहे उत्तर प्रदेश का बोरिया बस्ता. सम ब्लँकेट्स आहेत इथे आणि पिलोजचे कवर्स. हँडबॅग्स तिथे जास्त आहेत बरं का. हँडबॅग्सचे कलेक्शन्स. दिस इज ऑफ 1350. माय गॉड. हिअर आर सम लखनवी उत्तर प्रदेशचे छान कलेक्शन्स आहेत पर्समध्ये. ब्युटिफुली हँड डिझाईन बटवाज, पर्सेस छान छान आहेत सगळं. ओके, इट्स नाईस. देर आर सम क्लिप्स, चेन्स अँड वॉल हँगिंग्स टू. फोटो फ्रेम्ससुद्धा आहेत डिझाईन केलेल्या छान. यू कॅन सी ब्युटिफुल. डू यू हॅव युअर ऑनलाईन पेज टू? यू कॅन नेम इट सेम नेम आहे गाईज इंस्टावरती सुद्धा. सो मस्ट गो. स्पोक बाय सौरभ. महाराष्ट्रामधूनच आहेत त्याचे पण कलेक्शन. सम वॉल हँगिंग, वॉल पेंटिंग छान डिझाईन केलेले. त्यांचं ऑनलाईन पेजसुद्धा आहे. इथे आहे फितुरी बंजारन फ्रॉम गोवा. वी आर इन माय फेवरेट सेक्शन जिथे सगळ्या वेगवेगळ्या स्टेट्समधनं वेगवेगळे स्पेशालिटीज आहेत. जसं महाराष्ट्राचं माहेर म्हणजे साडीज अँड ऑल आहे सगळं कॉटनचं. पाहूयात. बॅग्स आहेत डिझाईन केलेल्या हाताने. सम साडीजवरती वर्क केलेल्या आहेत. मेनी मोर. सगळ्या अशा बॅग्स आहेत छान छान इथे डिझाईन केलेल्या साडीमध्ये. यू कॅन सी.
इकडे आहे फूड स्टॉल, त्यामुळे इथे सगळ्यात जास्त गर्दी आहे. सगळ्यांचा फेवरेट स्पॉट आहे. बरेच स्टॉल्स लागलेले आहेत तिथे. फूड स्टॉल्स वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट सिटीमधनं आलेले आहेत. त्यांची स्पेशालिटी, प्रत्येक स्टेटची स्पेशालिटी आहे. लाईक महाराष्ट्राची आहे, राजस्थानचे सुद्धा आहेत, गुजरात, भरपूर आहेत. चला पाहूयात आपण वेगळं काहीतरी. तुलसी वृंदावन आहे, छान छान. घरासमोर ठेवायला किती सुंदर आहे, डेकोर केलेले छान. हँडक्राफ्टेड आहेत सगळे, ब्युटिफुली डिझाईन्ड. पाट, परत हे जे काय म्हणतात, जातं म्हणतात त्याला, दळण्यासाठी यूज करायच्या आधी. अजून पण बऱ्याच घरांच्यात हे यूज होतं बरं. एन्शियंट बुक्सचे कलेक्शन, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, अजून बरेच श्रीकृष्ण, वेगळे आहेत बुक्स छान. सोल वाईजची पण बुक आहे. ही बुक खूप मस्त आहे बरं. कितनी बड़ी क्राउड है, साइड में हटिए. स्पाइसेस पूर्ण होममेड स्पायसेसचं. तिथे जास्त करून महिला बचत गट आलेले टीममध्ये आलेले आहेत, जे असे होममेड बिझनेसेस करतात. स्मॉल लाईक स्पायसेसचे म्हणा किंवा होम बेकरी म्हणा, अँड मेनी मोर थिंग्स. पूर्ण लेदर बॅग्सचं कलेक्शन, प्युअर लेदरमध्ये आहेत सगळ्या बॅग्स. प्राईस पाहूयात आपण. प्राईस काय? 500. नाईस, अफोर्डेबल आहे. गाईज इथे आहेत मस्त. आपण जे नवरात्रीला ज्वेलरी एक्सेसरीज वेअर करतो ना, त्यामध्ये आहेत पूर्ण नेकलेसेस, ब्रेसलेट, त्या टाईपचे जॅकेट्स सुद्धा आहेत. शिवप्रठन ग्रामोद्योग संस्था, त्यांचे प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग कशी होती त्याचे हे व्हिडिओज आहेत. ते प्युअर कॉटनचं आहे सगळं. हँडमेड बॅग्स, टॉवेल्स अँड ऑल. त्यांचे प्रोसेसिंग युनिटमधलं आहे, कसं मॅन्युफॅक्चर होतं सगळं. एवढी डिटेल्ड वर्क त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे या व्हिडिओमध्ये.